मला आवडलेली सुंदर कविता. वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडतो. प्राध्यापक विजय पोहनेरकर यांची कविता. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली. भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वड देवा पूजा पदरात घे. वड देवा पूजा पदरात घे. जन्मोजन्मी मला हाच पती दे. आश्चर्याने वडाने विचारलं. आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? बाई तुला तर खरंच मांडलं पाहिजे. बाई म्हणाली, काय करणार वड दादा, खूप विचार केला. काय करणार वड दादा, खूप विचार केला. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. वड म्हणाले, एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केलीस? एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केलीस? म्हणूनच मला माय तुझीच दया आली. बाई म्हणाली, वड देवा असं काही नाही. वड देवा असं काही नाही. आमचं बिलकुलच पटत नाही असं काही नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला. पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलंदर निघल्यावर मग काय करायचं? जास्तच बिलंदर निघल्यावर मग काय करायचं? म्हणूनच म्हटलं एकासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहित आहे मी काय कमी नाही. तुम्हाला तर माहित आहे मी काय कमी नाही. बिचाराच्या डोक्याला एक केस ठेवला नाही. अधूनमधून गुरगुर करतो. अधूनमधून गुरगुर करतो. एका कानातून ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. माझी आई म्हणाली नवरा बदलायचा नाही. माझी आई म्हणाली नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कुठेच भेटायचा नाही. तुम्हीच सांगा वड देवा, आईचं मन मोडू का? तुम्हीच सांगा वड देवा, आईचं मन मोडू का? नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का? वयोवृद्ध झाडाने पण गडगाडी हास्य केले. वयोवृद्ध झाडाने पण गडगाडी हास्य केले. वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. धन्यवाद.